आपल्याच नात्याच्या माणसांची फसवणूक करतो. आणि सुमी, तिने काय नाही केलं रे माझ्यासाठी. आपलं लग्न झालंय हे कळल्यानंतर तिने मला माझ्याच आईचं मंगळसूत्र आणून दिलं आणि तिच्यापासून सत्य लपवण्यासाठी मी ते घातलं. त्या मंगळसूत्राचा सुद्धा मान नाही दाखवू शकले मी केदार. आणि आता पावलोपावली पश्चाताप होतोय मला त्याचा. आणि या सगळ्यात मी माझ्या हट्टासाठी तुला ओढलंय. आता या खोट्याचं ओझं नाही सहन होते मला नाही कळत मी काय करू. प्लीज असं काही समजून नको. मग काय समजू? असंच आहे. माझ्यामुळे तू या परिस्थितीत अडकलायस. केदार, काय काय करतोय अरे आपण नवरा बायको आहोत हे पटवून देण्यासाठी आपण खांडेकरांसमोर काय काय केलंय. देवासमोर आपण खोटे नवरा बायको म्हणून पूजेला बसलो ना. याच्यापेक्षा आणखी मोठं पाप काय असू शकतं केदार. आणि मी माझ्यासोबत तुला सुद्धा या पापात सहभागी करून घेतलं. अगं हा एक आपल्या ड्युटीचा भाग आहे आणि तू माझ्यामुळे गिल्टी नको फील करून घेऊ. तसं नको करून ठेव. तुला इतक्या वर्षानंतर तुझं कुटुंब मिळालंय. तुझ्या हक्काची माणसं मिळाली आहेत. तुला तुझं घर मिळालंय केदार. माझ्या फसवणुकीमुळे तुझ्यापासून दूर जाताना मला नाही बघायचं. त्यांना जेव्हा कळेल की हे आपण खोटं नाटक करत होतो नवरा बायको असल्याचं, हे लग्न खोटं आहे, हा संसार खोटा आहे, हे सगळं जेव्हा त्यांना कळेल त्यावेळेस ते तुला पुन्हा ऍक्सेप्ट करू शकतील का? त्यांच्या मनात जी तुझी जागा आहे ते तुला पुन्हा देऊ शकतील का? आणि कौशिकीताई, त्या माफ करतील तुला? श्वेता, कुठलीही फेक न्यूज यापुढे MNN चॅनलवर टेलिकास्ट होता कामा नये. खोट्या बातम्यांना MNN मध्ये आणि खोट्या माणसांना कौशिकी खांडेकरच्या मनामध्ये जागा नाही. मग ती व्यक्ती माझ्या घरातली असली तरी कौशिकी खांडेकर त्याला घराबाहेर काढताना एक क्षणही विचार करणार नाही. केदार, तुला इतक्या वर्षांनंतर तुझं घर मिळाले. हे लग्न, हे नातं, हा संसार, हे सगळं खोटं आहे. हे लग्न, हे नातं, हा संसार, हे सगळं खोटं आहे. आणि यासाठी बाकीच्यांचं नाही माहिती,